आजकाल आपल्यापैकी काही लोक वाईट कर्म करतात आणि त्यांना तात्काळ त्याचं शिक्षा मिळत नाही. तर त्या लोकांना वाटतं की आपण त्या गोष्टीतून वाचलो, पण खरं तसं काही नसतं. एकदा का तुम्ही एखादे कर्म केलात, मग त्याचे वाईट किंवा चांगले फळ हे तुम्हाला आज उद्या या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावेच लागते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. म्हणून तर बघा ना, महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा 100च्या 100 कौरवांचा मृत्यू होतो, त्यावेळेला त्यांचे वडील म्हणजे राजा धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णाकडे जातात आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, माझ्या संपूर्ण जीवनकाळात मी असे कोणतेच महान पाप केले नाही की त्याचे फळ म्हणून माझ्या 100च्या 100 पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्यादेखत होऊन मला हे दुःख भोगावे लागत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजाकडे दिव्य दृष्टी दिली. या दिव्य दृष्टीतून राजा असे पाहतो की सुमारे 50 जन्मापूर्वी तो एक पारधी असतो आणि त्याने पक्षी पकडण्यासाठी एका वृक्षाला आग लावलेली असते. आग लागताच त्या वृक्षावरील काही पक्षी उडून जातात, पण काही आगीच्या धुरामुळे आंधळे होतात. पण 100हून अधिक पक्ष्यांची पिल्ले त्या आगीत होरपळून जळून त्यांचा मृत्यू होतो. पण हेच ते राजाचे त्यावेळचे क्रियमान कर्म फळ न देता तसेच संचित राहते. कालांतराने देव किंवा निसर्ग म्हणा राजाकडून असं काहीतरी पुण्यकर्म करून घेतो की राजाला या जन्मी 100 पुत्र प्राप्त होतात आणि राजाचे त्यावेळचे ते क्रियमान कर्म फळ ते परिपक्व होते. परिणामक राजा आंधळा जन्माला येतो आणि त्याचे 100च्या 100 पुत्रांचा मृत्यू त्याच्या डोळ्यादेखत होतो. त्याला हे दुःख सहन करावे लागते. म्हणजे तब्बल 100 जन्माचा कालावधी लोटला तरी राजाला त्याचे फळ भोगावेच लागते. म्हणजेच कर्म हे कुणालाच चुकत नाही. श्री स्वामी समर्थ.